सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांच्या चर्चा सुरू झाल्या आणि तुम्ही अपक्ष आले आणि ती वेगळीच चर्चा सुरू झाली। निवडणुकीचे गणित बदललं कारण तुमच्या नावामध्येच एक वेगळं वलय राहिलं। आजच्या डेटला असं झालंय की चंद्रशेखर घुले मैदानात येत आहेत तर मग ते पवारांकडे का नाही गेले, ते पवारांसोबत का नाही मैदानात आले आणि शरद पवारांनी अपक्ष चंद्रशेखर घुलेंना कसं उभं राहू दिलं। तुम्ही मैदानात आल्यानंतर शेवगाव पाथडीमध्ये आम्ही चर्चा ऐकली की आता इथं तिरंगी लढत नाही, इथं दुरंगीच लढत म्हणली जाते आणि ती मोनिका राजाळे म्हणजे भाजपचे उमेदवार विरुद्ध अपक्ष चंद्रशेखर घुले अशी थेट लढत होईल। नमस्कार, मी विजया वामन। विधानसभा निवडणुका फक्त खाली 10 ते 15 दिवसांवरती राहिल्यात, म्हणजे एकदा का मतदान झालं की रिझल्ट समोर येणार। पण प्रत्येक मतदारसंघाचं गणित बदललंय आणि बदललेल्या गणितामुळे इम्पॅक्ट बदललेत। आज आपण शेवगाव पाथडी विधानसभा मतदारसंघात होणारी लढत कशी असणार आहे, तिरंगी लढत या ठिकाणी होती। भाजपाकडून मोनिका राजाळे, राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीकडून प्रताप काका ढाकणे आणि अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले मैदानात आलेले आहेत। मग अशामध्ये चंद्रशेखर घुले अपक्ष मैदानात कसे आले, निवडणुकीची स्ट्रॅटेजी इथेच बदलली गेली, हे सगळं समजून घेण्यासाठी आपल्याला स्वतःला चंद्रशेखर घुले यांच्यासोबत बातचीत करणं गरजेचं बनलं, त्यांची तोंडी परीक्षा घेणं गरजेचं बनलं। तर आज आपण विधानसभेची तोंडी परीक्षा या सिरीजमध्ये चंद्रशेखर घुले यांच्यासोबत बोलणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार। सगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघांच्या चर्चा सुरू झाल्या आणि तुम्ही अपक्ष आले आणि ती वेगळीच चर्चा सुरू झाली। निवडणुकीचे गणित बदललं कारण तुमच्या नावामध्येच एक वेगळं वलय राहिलंय। राजकारण असेल, शिक्षण असेल, सहकार असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये घुले कुटुंब ऍक्टिव्ह राहिलेलं आहे आणि ओव्हरऑल जर निवडणुकांचं सगळंच गणित जर बघितलं तर चंद्रशेखर घुलेंना कोणताही पक्ष सहज तिकीट देऊ शकत होतं, तुम्ही अपक्ष कसे आले? खरं तर आमची सुरुवातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून घुले कुटुंबाशी निगडीत झालेली आहे। स्वर्गीय मारुतराव घुले पाटील ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सुरुवात झाली तर पहिला झेंडा कोणी घेतला असेल तर स्वर्गीय मारुतराव घुले पाटलांनी पवार साहेबांना साथ द्यायचा निर्णय घेतला। त्याच्यानंतर आमचे मोठे बंधू आदरणीय आमदार नरेंद्र घुले पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष होते। त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकांना पवार साहेबांनी त्यांना आदेश दिला की आपल्याला सामोरं जावं लागतं, तर त्यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्षाचा राजीनामा देऊन विधानसभेला सामोरं गेले आणि पहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार म्हणून शेवगाव नेवासा मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून त्यांची निवड झाली। असं करता करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचंच वाढवण्यात आम्ही गेलो। 2009ला योगायोगाने आमचा शेवगाव पाथर्डी मतदारसंघ नवीन डिलिमिटेशनमध्ये फॉर्म झाला। मला त्यावेळेस संधी मिळाली, मी त्यावेळेस जवळजवळ 20 ते 25 हजार मतांनी निवडून आलो। 2014ला दुर्दैवाने माझा पराभव झाला। कार्यकर्त्यांनी इतका आग्रह केला की काही झालं तरी आपला जो मतदारसंघाचा 10 वर्षापासून बॅकलॉग झालेला आहे त्याच्याकरता तुम्हाला आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन हा बॅकलॉग विकासाचा भरून काढण्याकरता तुम्हाला इलेक्शन करावंच लागेल असा आग्रह घेतला आणि म्हणून मला अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागला। आता राजकारण बदललंय, म्हणजे आम्हाला आठवतंय 1999ला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष स्थापन झाला, तेव्हापासून घुले कुटुंब आणि पवार ही एक वेगळी नाळ जोडली गेलेली आहे। आजच्या डेटला असं झालंय की चंद्रशेखर घुले मैदानात येत आहेत तर मग ते पवारांकडे का नाही गेले, ते पवारांसोबत का नाही मैदानात आले आणि शरद पवारांनी अपक्ष चंद्रशेखर घुलेंना कसं उभं राहू दिलं, असे अनेक प्रश्न तयार झालेत। आणि मतदारसंघातलं जसं गणित बदललंय तसं आम्हाला कळतंय की आता प्रत्येक जण बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करतोय। किमान आम्हाला असं म्हणणं आहे की पवारांनी तरी चंद्रशेखर घुलेंना थांबवण्यासाठी प्रयत्न केले असतील, तसे काही प्रयत्न झाले का? अर्थातच मला तसे पद्धतीचे निरोप सुद्धा आले होते आणि मी असेल, आमचे मोठे बंधू असतील किंवा माझा पुतण्या शेती जो सभापती पंचायत समितीचा, आम्ही जाणीवपूर्वक ह्या इलेक्शन व्हायच्या अगोदर पवार साहेबांची भेट घेतली, अध्यक्षांची पण भेट घेतली आणि आम्ही आपल्या मतदारसंघाचं काय चित्र आहे हे आम्ही समोर मांडलं आणि आम्ही सांगत होतो की साहेब आपल्याला असं असं करावं लागेल, परंतु साहेबांना पण काही अडचणी असतील, काही त्यांच्या पुढे काही प्रश्न असतील आणि म्हणून साहेबांनी सांगितलं की भाऊ आपण बघू, प्रयत्न करूया, परंतु नाईलाज मग आता आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला। बरं, तुम्ही मैदानात आल्यानंतर शेवगाव पाथडीमध्ये आम्ही चर्चा ऐकली की आता इथं तिरंगी लढत नाही, इथं दुरंगीच लढत म्हणली जाते आणि ती मोनिका राजाळे म्हणजे भाजपचे उमेदवार विरुद्ध अपक्ष चंद्रशेखर घुले अशी थेट लढत होईल असं म्हटलं जातंय। प्रताप ढाकणे डायरेक्ट ड्रॉप केले जातात कारण प्रताप ढाकणेंना चंद्रशेखर घुले ताकद देत नाही किंवा घुले कुटुंब ताकद देत नाही, तोपर्यंत त्यांचं राजकारणामध्ये दबदबा किंवा ते पुढे जाऊ शकत नाही असं इथल्या लोकांचं एक परसेप्शन बिल्ड झालंय। त्यामुळे आत्ताही ही लढत आम्ही मोनिका राजाळे विरुद्ध चंद्रशेखर घुले अशीच बघतो।
तुम्हाला मैदानात यावं लागलं आणि इथे 2 टर्म मोनिका राजाळे आमदार राहिल्यात. काय वाटलं ह्या 10 वर्षांमध्ये शेवगाव पाथडीचा विकास झाला की 10 वर्षात बॅकलॉग भरून काढणंच आता पुढे जाऊन तुम्हाला कठीण होणार आहे? खरं सांगायचं म्हणजे त्यांचं जर संपूर्ण आपण बॅकग्राऊंड बघितलं तर 2009ला सुद्धा आमची तिरंगी लढत झाली होती. त्यावेळेस सुद्धा मी 20 ते 22,000 मतांनी निवडून आलो. 2014ला दुर्दैवाने मुंडे साहेबांचं निधन झालं आणि त्या लाटेमध्ये त्यांची त्यावेळेस ते निवडून आल्या. 2014ला तशी परिस्थिती झाली. 2019ला सुद्धा परत एकदा मोदी साहेबांची लाट होती, त्याच्यात पण त्याच पद्धतीने त्या निवडून आल्या. परंतु दुर्दैवाने 2009 ते 14 पर्यंतचे जे कामं आमच्या कार्यकाळात झालं होतं त्याच्यानंतर संपूर्ण मतदारसंघामध्ये कुठल्याही विकासाचं काम जनतेच्या हिताचं झालेलं नाही. 10 वर्षाचा जर बॅकलॉगचा प्रश्न बघितला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, शेतीचा पाण्याचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, असे सुशिक्षित बेकारांचा प्रश्न असेल, MIDCचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न या 10 वर्षामध्ये आज आमच्या मतदारसंघामध्ये दुर्दैवाने झाले नाही. आणि म्हणून हा बदल घडवण्याकरता लोकांनीच आता हे इलेक्शन हातात घेतलेले आहे. कार्यकर्त्यांनीच आग्रह केला की आपल्याला हे करावंच लागेल, परिवर्तन घडवायचं असेल तर तुम्हाला ही निवडणूक करावंच लागेल. आणि त्या आग्रह खातर हा जो 10 वर्षाचा बॅकलॉग आहे तो बदल घडवण्याकरता आपल्याला सामोरं जायचं आहे. नियमानुसार बघितलं तर म्हणजे या मतदारसंघासाठी जसं शेवगाव पाथडी हे दोन्ही मतदारसंघ जोडले गेले, या मतदारसंघात द्यायला तुम्हाला 5च वर्ष मिळाली. आता पुन्हा जर एक संधी मिळाली तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टींवरती कामं करणार आहे? सगळ्यात सुरुवातीला सांगायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचे जे प्रश्न मतदारसंघात प्रलंबित आहेत तो असेल रस्ते, वीज, पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं तरुणांच्या हाताला रोजगार. ह्या आमच्या ह्या 4 सूत्री कारभारावर आम्ही जास्त फोकस करणार आहोत आणि ते प्रश्न प्रामाणिकपणे जास्तीत जास्त सोडवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत जर बघितलं तुम्ही असतील किंवा तुमचे बंधू असतील राजकारणामध्ये राहिलेले आहेत, आमदार राहिलेले आहेत, आता राजकारण बदललंय, परिस्थिती बदलली, वेळ बदलली आहे. त्यावेळी विकासाचं राजकारण चालायचं, आता राजकारण जातीयवादाचं चालतं. प्रत्येक ठिकाणी जातीयवाद दिसून येतो. काय वाटतं ह्या जातीयवादाच्या बदलत्या राजकारणाकडे तुम्ही कसे बघता? आमच्या कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर एक साधं उदाहरण देतो की 95-98 साली स्वर्गीय मारुतराव घुले पाटील असताना त्यांनी स्वतःची उमेदवारी थांबवून पांडुरंग अभंग नावाचे एक अल्पसंख्याक समाजाचा मनुष्य त्याला विधानसभेची उमेदवारी दिली. आणि फक्त दिलीच नाही तर सगळ्या संघटनेने कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं आणि कधी न भूतो न भविष्य म्हणजे कुणाला असा विश्वास बसला नाही. महाराष्ट्रातलं एकमेव उदाहरण झालं की अभंग साहेबांना त्यावेळेस आमच्या मतदारसंघात शेवगाव नेवासा मतदारसंघामध्ये निवडून आणलं. एवढंच नव्हे तर आमच्या पंचायत समितीसुद्धा मध्ये एक आमच्याकडे त्यावेळेसचे आव्हाड नावाचे एक आमच्याकडे अल्पसंख्याक समाजाचे एक पंचायत समिती सदस्य होते. संपूर्ण 8 पंचायत समिती सदस्यांपैकी 7 ओपनचे होते, एकच अल्पसंख्याक होता. 7 जणांना थांबवलं आणि एक अल्पसंख्याकाला आम्ही सभापती करून दाखवलं. असे अनेक उदाहरण आमच्या संघटनेमध्ये आपल्याला देता येईल. परंतु आपण म्हणाला तशा पद्धतीने की मागच्या वेळेससुद्धा प्रताप काका ढाकणेंना आम्ही जाणीवपूर्वक उमेदवारी दिली आणि उमेदवारी नुसती दिलीच नाही तर शेवगाव तालुक्यामध्ये आम्ही प्रचंड लीड त्यावेळेस दिला. पाथर्डीमध्ये त्यांना स्वतःच्या मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, तिथं लीड मिळालं नाही. म्हणून आता आजचं काही जरी चालू असेल जातीवाद वगैरे वगैरे परंतु आमचं कुटुंब कधीच जातीवादाला थारा देत नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं कुटुंब आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की सर्व लोक निश्चितच पाठीमागे आमच्या मागे खंबीरपणे उभे राहतील. बरं, एकंदरीत जर बघितलं तर आमच्याही ॲनालिसिसमध्ये भाजपचे ही जी जागा आहे ही धोक्यात दाखवली जात होती. एकतर उमेदवार बदला तर या ठिकाणी थोडंफार काही चेंजेस झाले तर घडू शकतात असं वाटत होतं, पण त्यांनी उमेदवार बदलला नाही, आहे तोच ठेवला. आणि एकंदरीत शेवगाव बघितलं किंवा पाथर्डी बघितलं, पाथर्डीच्या तुलनेत शेवगावचा विकास कमी झाला की पाथर्डीचाही झाला नाही आणि शेवगावचाही झाला नाही? मी ते म्हणेल मतदारसंघाचाच विकास झाला नाही. शेवगावमध्ये तर एक साधं उदाहरण झालं की आता मध्यंतरी विम्याचे पैसे आले होते आणि जाणीवपूर्वक म्हणलं तरी वावगं ठरणार नाही की शेवगाव तालुक्याचं जसं विचार केला की ज्याला आपण म्हणतो ॲग्रिकल्चर लँड होल्डिंग ही शेवगाव तालुक्याचे सगळ्यात जास्त आहे. आज पाथर्डीचे बऱ्यापैकी डोंगरदऱ्या आहेत तिथं आणि फक्त 3 आमच्याकडे सर्कल येतात. परंतु तरीसुद्धा आमच्या शेवगाव तालुक्याच्या आणि पाथर्डीच्या तालुक्यातल्या काही शेतकऱ्यांवर निश्चितच विमा मिळण्याबाबत तिथे अन्याय झालेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने भेदभाव होत असेल किंवा अनेक गोष्टीमध्ये भेदभाव आजपर्यंत झालेला आहे, तो बदल घडवण्याकरता सगळ्यांना बरोबर आज तुम्ही लोकप्रतिनिधी ज्यावेळेस तुमची निवड केली जाते तुम्ही संपूर्ण मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचं असतं, परंतु जाणीवपूर्वक भेदभाव केला जातो आणि म्हणून त्याचे परिणाम भाजपमध्ये सुद्धा आज जरूर सांगितलं पाहिजे की तुमचे ऑन रेकॉर्ड आहे
की भाजपचे प्रदेशचे सरचिटणीस जे आहेत त्यांनीच मेळावा घेतला आणि भाजपमध्ये मोठी तिथे त्यावेळेस दुफळी निर्माण झाली की बुवा काही झालं तरी चालेल, परंतु लोकप्रतिनिधीचं भाजपचं तिकीट बदललं पाहिजे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे पंचायत समिती पाथर्डीचे जे सभापती त्यांनीसुद्धा सांगितलं की बुवा आम्ही काही झालं तरी आम्हाला उमेदवार नको. असे अनेक भाजपची मधली गटबाजी ह्या निवडणुकीच्या निमित्ताने उफळून आलेली. आणि म्हणून जर पक्षातच एकी नसेल तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून आपण सर्वसामान्य जनतेला काय न्याय द्याल असा प्रश्न उपस्थित राहतो. बरोबर. आमच्या पण निदर्शनात आलं की ते भाजपमध्ये वेगवेगळे गट झालेत. म्हणजे मुंडे गट वेगळा, राजळे गट वेगळा, विखे गट वेगळा. या अंतर्गत गटबाजीमुळे मोनिका राजळेंची सीट आणखी धोक्यात येते. आणखी त्यामध्ये एक जोडून माझा प्रश्न असा आहे की आता निवडणुका सुरू झाल्यानंतर प्रचाराचा मुद्दा येतो आणि प्रचार करायचं म्हटल्यानंतर सगळेच पक्ष त्यांची बडी बडी नेते आणतात. आता तुम्ही अपक्ष आहे, तुमच्यासाठी कोणता बडा नेता येणार? माझ्याकरता सर्वसामान्य जनताच सगळ्यात मोठं नेता आहे, कारण त्यांच्या आग्रह खातरच आम्ही आज इलेक्शनला सामोरं जात आहोत. जनतेने आग्रह केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता थांबायचं नाही, मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवायचं, मतदारसंघाचा जर विकास घडवायचा असेल तर तुम्हाला हे इलेक्शनला उभं राहावंच लागेल. आणि तीच जनता आज आमच्या सर्वसामान्यांचे आशीर्वाद हीच आमची सगळ्यात जास्त ताकद राहणार आहे. तुम्ही आमदार असताना किंवा तुमचे बंधू आमदार असताना, थोडक्यात घुले कुटुंबातील कोणीही व्यक्ती आमदार असताना सगळ्यात अगोदर काम केलं गेलं ते वीज प्रश्नावर. माणिक दौंडीचा विजेचा प्रश्न तुमच्या काळात सुटला गेला. आणखी असे कुठकुठले मुद्दे होते ज्याला फक्त तुम्ही हात घातला आणि त्यानंतर पुढे विद्यमान आमदारांनी पुन्हा त्या मुद्द्याकडे बघितला नाही? ताजनापूरचा मुद्दाही त्यातच येतो. जरूर सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस मला संधी मिळाली काम करण्याची तर वाईट वाटलं की स्वातंत्र्य मिळाल्यापासून माणिक दौंडी जो परिसर आहे, विशेषतः करून जो लमान बांधव आमच्या तिथे राहतो, स्वातंत्र्य मिळाल्यापासून 60 वर्षापासून त्यांना वीज नव्हती. आपल्याला संधी मिळाली, आम्ही जाणीवपूर्वक सबस्टेशन त्यावेळेस मंजूर केलं आणि संपूर्ण वांड्या तांड्यावर आम्ही तिथं लाईट नेण्याचं प्रयोजन केलं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आमचा शेवगा तालुका तसेच जायकवाडी धरणग्रस्त तालुका. आमच्या बंधू ज्यावेळेस आमदार होते त्यांनी 3.5 TMC पाणी जायकवाडीच्या ताजनापूर लिफ्ट योजनेकरता राखीव केलं. आणि नुसतंच राखीव नाही केलं तर ताजनापूर टप्पा 1 योजना त्यांच्या कार्यकाळामध्ये पूर्ण झाली. त्याच्यानंतर 2009ला आपल्याला संधी मिळाल्यानंतर आपण ताजनापूर टप्पा 2ची जी इरिगेशन स्कीम आहे त्याची सुरुवात केली. त्याला बजेटमध्ये आपण त्याच्याकरता तरतूद केली. नुसतीच तरतूद नाही केली, जरी सत्ताधारी आमदार होतो तरी सत्ताधारी सरकारच्या विरुद्ध लक्षवेधी सूचना केली आणि त्वरित त्याला जास्तीत जास्त निधी कशा पद्धतीने मिळेल अशा पद्धतीचा सुद्धा आपण प्रश्न सरकारला विचारला आणि त्या कामाची सुरुवात केली. 5 वर्षामध्ये जेवढं काम झालं, दुर्दैवाने म्हणावं लागेल की ह्या लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळे आमच्या शेवगाव तालुक्यातली 21,000 एकर जमीन आजही तशीच कोरडवाहू आहे. कुठल्याही प्रकारचं त्याला पिण्याची पाण्याची सिंचन पाण्याची व्यवस्था झालेली नाही, शेतीच्या पाण्याची. आणि म्हणून जरूर सांगेल, आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की संपूर्ण आशिया खंडामध्ये ती एक योजना अशी होती ही की शासनाच्या खर्चाने जशा इस्रायलच्या धर्तीवर स्वयंचलित पद्धतीने ड्रीप मार्फत संपूर्ण 21,000 एकरला शासन ड्रीप करणार होतं. लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षामुळं आज जर बघितलं ती योजनाच रद्द झाली. म्हणजे आज ड्रीप तिथं होणारच नाही कधीच. आज फक्त काय सांगितलं जातं का ताजनापूर टप्पा 2चं पाणी येणार आणि तुम्हाला शेतीने बांधाने त्यावेळेस सोडलं जाणार. आणि म्हणून आमचा प्रश्न हा आहे, लोकप्रतिनिधींनी 10 वर्षामध्ये ज्यावेळेस ही योजना रद्द होत होती ड्रीपची, आज जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शासनाच्या खर्चाने मूळ योजना ठिबक पाणी पुरवठा योजना जर शासनाच्या खर्चाने होणार होती, ती ज्यावेळेस JR निघाला रद्द होण्याचा त्यावेळेस यांनी त्यावेळेस आवाज का उठवला नाही? आज शेतकरी पिढ्यानपिढ्या जायकवाडी धरणाकरता ज्यांनी जमीन दिली त्या जमिनी आज परत एकदा आमचा शेवगाव तालुका त्यांनी पिढ्यानपिढ्या उद्ध्वस्त करायचा कार्यक्रम चालवलेला आहे. आणि म्हणून हा बदल घडवण्याकरता आपल्याला परिवर्तन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. माझा एक शेवटचा प्रश्न तुम्हाला राहील. आता निवडणुकीला सामोरे जात असताना एक मतदारसंघासाठी व्हिजन असतं. कुठलं व्हिजन घेऊन तुम्ही समोर जातायत आणि मतदारसंघातील जनतेला काय आवाहन करणार? मतदारसंघाला निश्चितच आम्ही सांगितलं त्याप्रमाणे जो बॅकलॉग 10 वर्षाचा झालेला आहे त्याच्याकरता आपल्याला पॉझिटिव्ह काम कसं मतदारसंघात होईल, जे बेसिक प्रश्न जे आहेत ते कशा पद्धतीने सोडवता येतील ते तशा पद्धतीने आम्ही तो प्रोग्राम घेऊन तिथं पुढं जाणार आहोत. आणि मतदारांना आवाहन करेल
की आपल्या मतदारसंघाचं जे गतवैभव आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मला 5 वर्ष संधी दिली होती काम करण्याची, त्या 5 वर्ष केलेल्या कामाची तुलना आणि 10 वर्षामध्ये तुम्ही केलेल्या समोरच्या लोकप्रतिनिधी तुलना ही जरी केली तर याच्यातच निश्चितच तुम्हाला जमीन आसमानचा फरक जाणवेल. आणि म्हणून त्याच्याकरता आपल्याला बदल घडवायचा आणि तो जनतेच्या आशीर्वादाने निश्चितच बदल घडेल अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे. तर सरळ साधा आणि सोपा प्रश्न आहे की मी आमदार असतानाचे 5 वर्ष बघा आणि आत्ता विद्यमान आमदार असणाऱ्यांचे 10 वर्ष बघा, विकासाची तुलना करा आणि तुम्ही तुमचा आमदार ठरवा. शेवगाव पाथर्डी हा विधानसभा मतदारसंघ इंटरेस्टिंग राहिलेला आहे. जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर इथे विचार केला तर इथे पाण्याची भीषणता ही खूप जास्त भयावह आहे. पाण्यावरती मोनिका राजाळे कधी काम करणार आहेत हा प्रश्न येतो. राजकारण करत राहणार, पण 2 टर्म तुम्ही सत्तेत आहात, तुमचा पक्ष सत्तेत आहे, पाणी प्रश्नावर तुम्ही काय काम केलं असाच फक्त प्रश्न जो आहे तो या मतदारसंघातून उभा राहत आहे. आज आपण चंद्रशेखर घुले यांच्यासोबत बातचीत केलेली आहे. त्यांच्या कुटुंबाचा इतिहास मोठा राहिलेला आहे, त्यांच्या विकासाची पावती मोठी राहिलेली आहे आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी जर ओव्हरऑल बघितल्या तर ते अपक्ष मैदानात येण्यासोबतच ते मतदारसंघासाठी व्हिजन घेऊन आलेले आहेत. आता पाहण्यासारखं असणार आहे की शेवगाव आणि पाथर्डीमधील मतदारसंघातील जनता नेमकी कौल काय देते. अशाच पद्धतीने आपण विधानसभेच्या तोंडी परीक्षा अंतर्गत वेगवेगळ्या उमेदवारांसोबत वेगवेगळ्या आमदारांसोबत चर्चा करत राहणार आहोत, त्यांचं व्हिजन समजून घेणार आहोत. सर, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.